शेतकरी भावांनो, आपण तुम्हाला पाठीमागं म्हणलो होतो की 30 दिवस झाले की तुरीचा शेंडा खोडून घ्या. तर बघा, हे तुरीचा शेंडा खोडलेला आहे. तर याला किती फुटवे फुटले खालून. हे अशा पद्धतीने बघा, हे शेंडा खोडला आणि याला भरपूर असे फुटवे फुटलेले आहेत. परंतु आता 45 दिवस झाले तुरीला. तर तुरीसाठी आता या ठिकाणी तुम्हाला ट्रायकोड्रामा याची आवळणी करायची आहे. जर आता तुम्ही आवळणी नाही केली ट्रायकोड्रामाची, तर तुरीचं झाड हे उधळल्याशिवाय किंवा वाळल्याशिवाय फांदी वाळती. आणि हे कधी येते रोग? ज्यावेळेस फुलोरा लागणार, शेंगा लागणार, त्यावेळेस आपण काही करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही आताच या तुरीला ट्रायकोड्रामाची आवळणी करायला पाहिजेत, ड्रिचिंग करायला पाहिजेत. तरुण मित्रांनी तुरीचं पीक संरक्षण करण्यासाठी ट्रायकोड्रामाची या ठिकाणी तुम्ही काय करा, ड्रिचिंग करा किंवा आवळणी करा. हा तुरीसाठी सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आता नाही केलं तर मग काहीही उपयोग होणार नाही. तरी धन्यवाद.